काळा कोट, हातात फाईल आणि चेहऱ्यावर निर्धार. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जेव्हा थेट सर्वोच्च न्यायालयाच्या पायऱ्या चढल्या, तेव्हा तो केवळ एक कायदेशीर क्षण नव्हता. तो संपूर्ण देशाच्या राजकारणात हालचाल निर्माण करणारा प्रसंग होता. राजकीय व्यासपीठांवर भाषण देणारी, रस्त्यावर आंदोलन करणारी नेत्या आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयात उभी होती. लोकशाहीच्या एका अतिशय संवेदनशील मुद्द्यावर थेट न्यायालयाशी सामना करण्यासाठी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) या मतदार याद्यांच्या प्रक्रियाविरोधात दाखल केलेली ही याचिका फक्त एक कायदेशीर लढाई नव्हती, तर ती लोकशाहीच्या मुळांवर होणाऱ्या संभाव्य आघाताविरोधाची थेट लढाई होती. काय आहे प्रकरण, जाणून घेऊया. त्याआधी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. सुप्रीम कोर्टाच्या परिसरात त्या क्षणी वेगळंच वातावरण होतं. माध्यमांचे कॅमेरे, पत्रकारांची गर्दी, राजकीय वर्तुळात हालचाली आणि त्यात काळ्या कोटात, हातात फाईल घेऊन ममता बॅनर्जींचा आत्मविश्वासाने पुढे जाणारा तो क्षण. हा केवळ एक दृश्य नव्हता, तो एक संदेश होता. मी फक्त मुख्यमंत्री नाही, मी एक नागरिक आहे आणि त्या माझ्या राज्यातील नागरिकांच्या हक्कासाठी मी सर्वोच्च न्यायालयातही उभी राहील, असा तो शांत पण ठाम संदेश होता. SIR प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केले जात असल्याचा आरोप या याचिकेच्या केंद्रस्थानी होता आणि याच मुद्द्यावरून ही लढाई सुरू झाली होती. न्यायालयात सुनावणी सुरू होताच वातावरण तापलं. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाले. ममता बॅनर्जींच्या वतीने सादर करण्यात आलेल्या बाजूंमध्ये स्पष्ट आरोप करण्यात आला की SIR प्रक्रियेच्या नावाखाली अनेक सामान्य नागरिकांची नावं मतदार यादीतून वगळली जात आहे. ही केवळ प्रशासकीय सुधारणा नसून लोकशाही प्रक्रियेवर परिणाम करणारी गंभीर बाब आहे, असा मुद्दा ठामपणे मांडण्यात आला. मतदाराचा हक्क हा संविधानिक हक्क आहे आणि तो कोणत्याही प्रक्रियेच्या नावाखाली हिरावून घेता येणार नाही, असा सूर न्यायालयात उमटवला. या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे ममता बॅनर्जी स्वतः कोर्टात उपस्थित होणं. त्या केवळ एक राजकीय नेता म्हणून नव्हत्या, तर एका लढाव्या नागरिकासारख्या उभ्या होत्या. त्यांनी थेट मुख्य न्यायाधीशांकडे CGI परवानगी मागून स्वतःच युक्तिवाद करण्याची इच्छा व्यक्त केली. ही गोष्ट अनेकांसाठी धक्कादायक होती, कारण सहसा मुख्यमंत्री स्वतःच कोर्टात उभ्या राहून युक्तिवाद करताना दिसत नाहीत. हा प्रश्न फक्त पश्चिम बंगालचा नाही, तर संपूर्ण देशातील निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेचा आहे, असा त्यांचा आरोप होता आणि त्या उपस्थितीतूनच तो संदेश स्पष्टपणे दिसत होता. सुनावणी दरम्यान न्यायालयात तीव्र चर्चा झाली. निवडणूक आयोगाच्या बाजूने मांडण्यात आलेले मुद्दे आणि ममता बॅनर्जींच्या बाजूने सादर करण्यात आलेले युक्तिवाद यांमध्ये थेट टक्कर होती. SIR प्रक्रिया पारदर्शक आहे का? ती कायद्याच्या चौकटीत आहे का, की तिचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात आहे? हा मुख्य प्रश्न केंद्रस्थानी होता. प्रत्येक शब्द, प्रत्येक मुद्दा आणि प्रत्येक युक्तिवादावर न्यायालयाचं बारकाईने लक्ष होतं. ही केवळ एक तांत्रिक सुनावणी नव्हती, तर लोकशाहीच्या भविष्यासाठी महत्त्वाची चर्चा होती. सुनावणीनंतर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. मुख्य न्यायाधीश काय भूमिका मांडणार? CGI यांनी अत्यंत संयमित पण ठाम शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की मतदार याद्या या लोकशाहीचा कणा आहेत. कोणत्याही प्रक्रियेच्या नावाखाली सामान्य नागरिकांचा मतदानाचा हक्क बाधित होणार नाही, याची खात्री करणे ही सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी आहे. कोणताही बदल पारदर्शकतेने, कायद्याच्या चौकटीत आणि संविधानाच्या तत्वांनुसारच झाला पाहिजे, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. हा फक्त एक तात्पुरता निकाल नव्हता, तर एक नैतिक आणि घटनात्मक भूमिका होती. या एका सुनावणीने देशाच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण केली. एकीकडे ममता बॅनर्जींचा आक्रमक आणि ठाम पवित्रा आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाची संतुलित भूमिका. या दोन्ही गोष्टींमुळे हा विषय केवळ कायदेशीर चौकटीतच मर्यादित राहिला नाही, तर तो राष्ट्रीय पातळीवर लोकशाही चर्चेचा मुद्दा बनला आहे. ही मागे हटणार नाही. हा ममता बॅनर्जींचा संदेश जितका स्पष्ट आहे, तितकाच लोकशाहीच्या हक्कांवर कोणतीही तडजोड होऊ देणार नाही, हा सर्वोच्च न्यायालयाचा संकेतही ठाम आहे. हा प्रसंग केवळ एका याचिकेपुरता मर्यादित नाही, तो
तो एक प्रतीक आहे सत्तेच्या, संविधानाच्या आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांच्या संघर्षाचा. आज न्यायालयात जे घडलं ते उद्याच्या राजकारणाची दिशा ठरवू शकतं. कारण ही लढाई फक्त पश्चिम बंगालपुरती नाही, ती संपूर्ण देशातील निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेशी जोडलेली आहे. मतदार यादीत नाव असणं म्हणजे फक्त नोंद नाही, तर तो प्रत्येक नागरिकाचा लोकशाहीतला अस्तित्वाचा पुरावा आहे. काळा कोट, हातात फाईल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पायऱ्यांवर उभी असलेली ममता बॅनर्जी हा एक दृश्य नव्हता. हे एक दृश्य नव्हतं, तर एक कथा होती. लोकशाहीसाठी उभी राहणारी, संघर्षासाठी तयार असलेली आणि संविधानावर विश्वास ठेवणारी एक नेत्या, आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय, जे लोकशाहीच्या रक्षणासाठी शेवटचा आधार आहे. या दोन शक्तींच्या या भेटीतून देशाने एक स्पष्ट संदेश पाहिला. लोकशाही ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसते, ती प्रत्येक नागरिकाच्या हक्कांच्या संरक्षणात असते. आणि ही लढाई अजून संपलेली नाही, पण या एका दिवशी भारताने लोकशाहीचा एक अत्यंत गंभीर, महत्वाचा आणि निर्णायक क्षण अनुभवला आहे. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.